आता आपण JSX म्हणजे काय आणि रिॲक्टमध्ये JSX का वापरतो हे समजून घेऊया. JSXचा फुल फॉर्म आहे जावास्क्रिप्ट XML. सोपी भाषा वापरायची झाली तर JSXमुळे आपण जावास्क्रिप्टच्या आत HTML सारखा कोड लिहू शकतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुम्ही हा जो कोड पाहत आहात ते ज्यामध्ये तुम्हाला DU, बटन, H2 यासारख्या HTML एलिमेंट तर दिसतच आहेत, पण सोबतच जावास्क्रिप्ट लॉजिक सुद्धा दिसत आहे की जसं की युजर लॉग इन आहे की नाही यावर आधारित UI दाखवणं. JSX म्हणजे काय तर रिॲक्टमध्ये UI तयार करताना आपल्याला वेगळा HTML फाईल आणि वेगळा जावास्क्रिप्ट फाईल लिहायची गरज नाही. UI आणि लॉजिक दोन्ही एकाच ठिकाणी आपण लिहू शकतो. आता प्रश्न येतो की JSX का वापरायचं. पहिलं कारण आहे कोड खूप रीडेबल होतो. UI कसा दिसणार आहे हे कोड वाचून लगेच समजते, त्यामुळे डेव्हलपमेंट जलद होतं. दुसरं कारण आहे JSXमुळे जावास्क्रिप्ट आणि UI एकाच फाईलमध्ये कंबाईन करता येतात, यामुळे लॉजिक आणि UI वेगळा ट्रॅक करायची गरज राहत नाही. चौथं कारण आहे JSX आपल्याला कंपोनेंट बेस आर्किटेक्चर स्ट्रक्चर तयार करायला मदत करते, जे मोठ्या रिॲक्ट ॲप्लिकेशनसाठी खूप उपयोगी ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे JSX सेफर आहे. तो ऑटोमॅटिकली डेटा एस्केप करतो, त्यामुळे SSX अटॅक्स टाळण्यास मदत होते. लक्षात ठेवा, JSX वापरणं मॅन्डेटरी नाही. JSXमुळे रिॲक्ट ॲप्लिकेशन लिहिणं खूप सोपं होतं आणि ते क्लीन होतं. आणि हो, JSX थोडा HTML पेक्षा स्ट्रिक्ट आहे. काही एक्स्ट्रा रूल्स आहेत, ते रूल्स वापरणं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय ते चालणार नाही. ह्याच कारणांमुळे रिॲक्टमध्ये JSX हा UI लिहिण्याचा सर्वात पॉप्युलर अँड रिकमेंडेड मार्ग आहे.